याच्या बरोबर काय खास करते बघ, त्याला पण नक्की माहिती नाही काय करते. त्याला त्याला चल कोणता येल्लो का पिस्ता मुझे हा फुल रिअलिस्टिक वाटते ही एक नंबर. बघ प्राइस बघ ते 40,000 रुपये. आज रविवार आहे आणि आज बिर्याणी डे आहे. बिर्याणी डे तर परीन किती दिवसापासून सांगते का? एक महिना अगोदरपासून सांगते का 7 तारखेला बिर्याणी डे आहे. तर परीन कैसा वाटते तुला आज? मस्त म्हणजे जेवण माझ्या बर्थडेच्या पेक्षा खास आहे. परीनच्या बर्थडेच्या पेक्षा खास आहे त्याचा यो दिवस. तर तुला समजलं कसं काय बिर्याणी डे आज? आज तुला समजलं कसं काय? जाहिरात कंची जाहिरात? हा जाहिरात बघितली का नाही? कुठं मोठा शेफ आहे का? नाव काय तो? बघितलीस कुठं तुम्ही? त्याने शालन जाहिरात बघितलेली. तो बोलते शालन आम्हाला सांगलं का 7 तारखेला बिर्याणी डे आहे. तर यो तवशी 1 महिना अगोदरपासून सांगताय का 7 तारखेला बिर्याणीच बनवायची. तर आता आपण जाणार आहे बाजारात चिकन आणायला. चिकन का मटन का आपली व्हेज बिर्याणी? रविवार पण आहे ना आज. आणि दुसऱ्यांशी अन्नाचा वडा हिंडल्यान वडा खाव मस्त पैकी. रस्सा बनवायचा बघू. अरे भारी वाटतंय रे, एक नंबर वाटते चिंबोरी. याच्यावर पण नाव टाक. खतरनाक परीन वाटते चिंबोरी, एक नंबर. फांगर या परीन याला वॉरंटी मारत. नाव टाक ना, डेट टाक आजची. व्यवस्थित टाका. गणपती पण काढलेला, पण गणपती जरा आमचा कलर मारताना येऊला जरा कलर पसारला यो आमचा. कारण की वॉटर कलर आहे ना, तो त्यांचा ॲक्रेलिक कलर आहे. ॲक्रेलिक कलरला वॉर्निश मिळतात ना. चिंबूर एक नंबर वाटते भरण, काय पण बोल. खतरनाक वाटते चिंबूर. आता चाललो आम्ही ग्रँड सेंटरला. परींचा वर्कशॉप आहे. आज रथयात्रा आहे जगन्नाथपूरला, त्या निमित्त त्यावेळी ठेवलंय वर्कशॉप ग्रँड सेंटर मध्ये पेंटिंगचा. तर जाताव. आणि आज बिर्याणी डे पण आहे. तर बिर्याणी बनवून ठेवलंय पहिलाच. आता मक्षी त्यांशी आयलो खाऊ. आता तुम्ही विचार करतो आज मी आहे बोलतो गाडी चालवतोय कोण. तर ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, कोण गाडी चालवतोय ते समजेल तुम्हाला. थोड्या वेळ दाखवतो कोण गाडी चालवते ते. परीन आता काय जगन्नाथपुरीचा तुला काहीतरी काढायला लागेल माहिती आहे का? ते जगन्नाथपुरीचाच वर्कशॉप आहे ना, त्याचाच काढायला लागेल काहीतरी. गणपती बाप्पा मोरया. आणि गाडी चालवते आहे अपर्णा. मी बेसला बाजूला. यात्रा मी चालू नाईटला, कारण की ते 6:30ला पोचायचं आहे. ते 6:30ला वर्कशॉप चालू होणार आहे पेंटिंगचा परींचा ना. परीन ग्रँड सेंटर मॉल मध्ये आहे शिवडला. काय अपर्णा गाडी चालवते. सावकाश चालवते पण चालवते. पर्यंत बसले माग. दाखवला ना 6:30 आहे. एक तास लागेल, कारण की ट्रॅफिक वगैरे असेल ना. नेरूळ ग्रँड सीवूडला ग्रँड सेंटर काय 14 ला आहे. पण रथयात्रा आज आहे बेटा. चालू झाली असेल काय माहिती पण आहे नक्की आपल्याला. जगन्नाथपुरीला.
आता आता कालोख पण होईल, कारण की 6:30 आहे. 6:30 ते 7:30 आहे ना वर्कशॉप पेंटिंगचा पर्यंतचे. 150 रुपये त्यांची फी आहे. काय नाही ते सरांनी असंच म्हणलं जरा 800 रुपये नाही ते काय ऑनलाईन वर येतं ना ते आपण बघतो आणि करतो फॉर्म बिम काय असला तर जवळपास. मग काय लांब कुठं आता आपल्याला जवळ जेव्हा जे ला असेल ना पर्यंत तेव्हा जा. जे ला असेल तेव्हा जा बॉम्बेला. स्कूल घेतलं ना. हा स्कूल मधून नेतील ते. पोचलो होतो आम्ही मॉलमध्ये. आणि पर्यंत इकडे आहे पर्यंत बॅगेचं सामान दाखव. पर्यंत पेंटिंगचा सामान आहे पर्यंत. त्याने इकडे लागला आपल्याला श्रीजन का नाही काय बोलता ते. गॅलरी नाही आहे. पर्यंतचा वर्कशॉप आहे. पेंटिंग बघ किती भारी आहे. आणि तो वर्कशॉप आहे. ते वर्कशॉप सगळं होते. सब राजाचा पॉइंट आहे. टायगर केले आहे. पर्यंतचा वर्कशॉप आहे. आता त्या पेंटिंगा बघ कधी भारी भारी आहेत. सीवूड ग्रँड सेंटर मॉलमध्ये. आणि आहे पोरं काढताना. घोडा बघ कधी भारी आहे. प्राइस आहे बघ 14,000 रुपये हे पेंटिंगची. जगन्नाथपुरी 9,500 रुपये. ठीक आहे 9,500. हे कोणी काढले त्याचं पण नाव असेल. राज काय आहे. 4,200. कृष्ण बघ 4,000. हा फुल रिअलिस्टिक वाटते ही. एक नंबर. बघ प्राइस बघ कधी 40,000 रुपये. हे पेंटिंगची 40,000 रुपये किंमत आहे. याची किती आहे 30,000. 40,000. बघ सेम रिअलिस्टिक वाटते बघ. काय काढले पेंटिंग. एक नंबर पेंटिंग आहे. हे बघ ना. हे काय पेंटिंग बघून पर्यंत येडा होईल. एक नंबर ना. किती भारी भारी पेंटिंग आहेत ना पर्यंत. हे बघ तर थोड्या टायमांपर्यंत वर्कशॉप चालू होणार आहे. 7:30 आहे. आम्ही एक 10-15 मिनटं लवकर राहिलो. आणि आता जरा जातो जरा मॉलमध्ये फिरतो मग येतो. पण काय खाशील तू नंतर जाताना तेच. आता पडलो असतो. पण आवरा खुश व्हायला पेंटिंगा बघून का त्याला भूक नाही लागत. हा तो बोलते काही नको बोलते पेंटिंग बघूनच पोट भरले त्याचा न सगळ्या पेंटिंग बघून. काय वरती असेल ना काहीतरी खावं. चल बघूया. पण काय आपण येडे होईल बघून आता. तू खुश ना. चल वरती खावायला जाऊ. चल मग टायमिंग होईल. हा मग लवकर आलं तुझं होईल. 18 बागे काय ब्लॉग मध्ये नाही सांगू शकत. कॉमेडी होईल.
समजलं मला काय खावा तर वरती आहे हे काय आपले मॉल मध्ये परवडतं रघुडीला. आपला मॉल म्हणजे बाबाने दिलं ना म्हणजे आपला मॉल. नाही हे मॉल मध्ये काय का जाम चालायला हा चालून चालून वैताग तू दमतो फुल दम तू जाम चालायला लागतं जाम कंटाळा येतं नाही परीन अर्धा तास आहे ना आपलं 10 मिनिटं पण काहीतरी खाल पडापट. ऑर्डर पण झाली पाहिजे ना लवकर. हां ते पण आहे. पाहिजे ना पाय पोलीस कोण. नाही ते हे आहे पोलिश करत असते. हां हां बरं चालतंय पण बस जे एनर्जी ठेव काहीतरी अजून आहे काहीतरी आहे कोणतरी आहे रे बघतो थांब मी. आपल्याला खालती जावं आहे ना आहे बघूया हे बघ या पिक्चरचा प्रोमो आहे. हा याच्या बरोबर काय खास करते बघ त्याला पण नक्की माहिती नाही काय करते त्याला त्याला चल चल करा तर. हा तुला काय बघायचं ते बघ ना तुझं हे आहे नाही काय ते शॉप. टायमिंग होईल रे पर्यंत म्हणून आता जातो पर्यंत टायमिंग होईल तर पर्यंतला सोडता खालती कोणतरी हिरो आईल आहे मला बघा राज करते राहून दे. हा चला आता जाऊ चल आपण हा काहीतरी पर्यंतला त्याची वर्कशॉपला आता बघू काहीतरी काय जाऊ खायचं बंदोबस्त का समजलं चल ना वापस. रस्ता चुकलेलो शाप काही समजला नाही वरती नशीब इतरीत राहिलो. आवडले का तुला. कधी या परसत आहे कंचा येल्लो का पिस्ता. म्हणजे येल्लो तू तिला पिस्ता जे तुला दोन्ही आवडल्या ना तिला कंचा का पाहिजे तो देस तुला कंचा पाहिजे तो जे समजला तिला कंचा चॉईस बोलतो. पण तुला आता दोन्ही आवडल्यानंतर मला तर पिस्ता आवडला तुला येल्लो आवडला झे पिस्ता आहे. 2 बॅगी घेतल्या अरे बारकी पोराला हेरवतील शाप. हा बारक्या पोरांचा खेळणं सगळा बारक्या पोरांचा खेळणं बघा चल हे चल जाऊ चल पर्यंत होईल असेल 6:15. हा आता टायमिंग व्हायला पर्यंत लहान जावाचा 6:15 वाजला 7:30ला बोलवलेलं त्यावेळी वापस आणि अपराने 2 बॅगी घेतल्या उगाच आईला फटका लागतं माहित आहे का. पर्यंतला काय खावायचं आहे काय माहिती नाही तर बाहेरशी घेतो गपचूप वडापाव 10 रुपयाचा त्या जाऊचं आपल्याला
जाम कन्फ्युजिंग आहे, काही समजा नाही कंशी जावं. हा, काही समजा इनऑर्बिट आणि रघुरीला हा. बेस्ट. ते आहे, काही समजा नाही. चल आता परीला घेऊ आणि जाऊ. आणि ते होम सेंटरला जावायला पाहिजे होतं. होम सेंटरला जावायला काही नाही, घर वाहिले होतं. अगं पर्यंत काहीतरी खेळतो. खेळलं बुद्धाचा नाही आहे. बेस्ट लाईट आहे. हा, ही काय मोठी माणसं पण आहे. पर्यंतची वाट बघतो आणि पर्यंत आहे दाखवतो. 15-20 मिनिटं बाकी आहे. पर्यंत काय जास्त पण असतं. त्यावेळी कसं सांगितलं आपल्याला, जर झाला तर कॉल कर. आम्ही 1 तासाचं टायमिंग दिलेलं ना आपल्याला. बघू आता आलं 15 मिनिटं बाकी आहेत. पर्यंत खेळते पेंटिंग. जाम दमलो आता, बेसलो आहे मस्त सोप्यावर. पर्यंत पेंटिंग काढते अजून पेंटिंग काढते बेसतो मग. कारण की अख्खा मॉल फिरून दमलो, कंटाला पण आला. खाऊन पण झाला, सूप पिला. बेसतो होतं जरा. कव व्हाल ना कव नाही पर्यंत अजून टाइम लागेल. पर्यंत पण होतं पेंटिंग व्हायला. स्माइल में बहुत कंजूसी करते हैं. हे काढले जगन्नाथपुरीचा. तर तिला आलेलो आम्ही 6:30. 6:30 आलेलो. आता वाटतं 8:30. सरळ पकड. गाडी टाकतो पार्किंगमधून घरात जाऊ. जाम दमलू. कार्तिक आर्यन पण आलेला, पण आम्हाला भेटला नाही, तो दिसला नाही. बरीच जण दिसली ना. सरळ पकड, सरळ तसा नको. आता गाडी काढतोय. परींचा यो फोटो ठेवा असा. जमलेस ना बरू. ही परींची पेंटिंग. घरी जाऊन डायरेक्ट बिर्याणी. आत्ताच मॉलमधून आलो आणि परीन डायरेक्ट जेवायला बसले बिर्याणी खावायला. सकाळपासून एकदा बिर्याणी खावायची आहे. तो खाते आता. किती लागते बेटा बिर्याणी? हा, मस्त लागते का ही बिर्याणी? बिर्याणी डे ही माझ्यासाठी आहे. चला, कैसा राहिला वाटला कैसा मॉलमध्ये जाऊन पेंटिंग करायला? हा, मस्त वाटलं. ओके.